आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. कल्पना करा आज ते आपल्या शाळेत आले तर. विद्यार्थी मित्रांनो, याचा हा वारस आपल्या हातात आहे. मोठे होण्यापेक्षा चांगले माणूस होण्याचा प्रयत्न करा. ज्ञान हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. सत्याची साथ कधीही सोडू नका. सत्याची साथ कधीही सोडू नका. अन्यायासमोर कधीही झुकू नका. आई वडिलांचा आदर करा. शिक्षकांचा सन्मान करा आणि आपल्या देशावर मनापासून प्रेम करा. लक्षात ठेवा, स्वराज्य हा माझ्या जन्माचा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आजचे स्वराज्य म्हणजे फक्त देशाचे स्वातंत्र्य नाही. आजचे स्वराज्य म्हणजे फक्त देशाचे स्वातंत्र्य नाही, तर स्वतःच्या विचारांवर, कर्तव्यावर विजय मिळवणे. माझी काही पुण्यतिथी तेव्हाच जाईल जेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्ष आणि देशभक्त नागरिक बने. तुम्ही शिवजयंती आणि गणेश सार्वजनिक का केले? आपला देश गुलामीत असताना लोकांना एकत्र यायची भीती होती, म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांना लोकजागृतीचे माध्यम उत्सव फक्त आनंदासाठी नाही तर राष्ट्र जागृतीसाठी असावे. हे वर्तमानपत्र कोणतं? हा माझा आवाज केसरी अन्यायाविरुद्धची सेवा गर्जना होती. तुम्हाला तुरुंगात टाकलं तेव्हा भीतीने वाटली? देशासाठी केलेल्या कार्यात भीतीला स्थान नसते. मंडळाच्या तुरुंगातही मी थांबलो नाही. तेथे मी गीता रहस्य लिहिली. आजच्या विद्यार्थ्यांना एका संदेश द्यायचा असेल तर स्वराज्य हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आजचे स्वराज्य म्हणजे ज्ञान, चारित्र्य आणि शिस्त, देशाप्रती कर्तव्य. आम्ही सर्व 4 कृती आणण्याची शपथ घेतो. माझ्या प्रतिमेला हार घालण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात एकच विचार होता, तीच माझ्या पुण्यतिथीची खरी आदरांजली. वंदे मातरम. वंदे